आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। जमिनीच्या वादातून 22 वर्षाच्या तरुणीला जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात ही अतिशय भयानक अशी नृशंस घटना घडल्याचं उघडकीस आलंय। ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या मदतीने तरुणीला जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न झाला। जमिनीचा बेकायदा ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाने हे कृत्य केले। यावेळी जमावासोबत पोलिसही आल्याचा आरोप पीडित तरुणीने केला। यामुळे एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींविरोधात 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। पीडित तरुणी कोंढवळे गावातील असून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पीडित तरुणी आणि तिच्या आईने केलाय। न्याय प्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्यासाठी आलेल्या लोकांना त्या तरुणीने रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तिच्या अंगावर माती टाकली आणि तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला आहे। या धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय। ते नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असता तरुणीचा त्यांच्याशी वाद झाला। त्यानंतर पोलिसांसमोरच ही घटना घडली। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती तरुणी कमरेपर्यंत मातीत गाडली गेल्याचंही दिसत आहे। अखेर तिच्या कुटुंबियांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तिला बाहेर काढलं। या प्रकरणानंतर तरुणीने वेल्हा पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार केली। त्यानंतर राजगड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला होता। तसेच या प्रकरणामध्ये 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होऊ शकतो। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।